नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एम-पी-एस-सी पॉइंट. मित्रांनो, आपल्या एम-पी-एस-सीच्या अभ्यासामध्ये जे काही पी-वाय-क्यूज आहेत त्यांना खूप महत्त्व आहे. कारण जर तुम्ही पी-वाय-क्यूज चांगले केले तर तुम्हाला एक प्रश्न सोडवण्याचा अप्रोच मिळतो किंवा एक माइंडसेट तुमचा चेंज होत असतो प्रश्न सोडवण्याबद्दल. सो या व्हिडिओमध्ये आपण एस-टी-आय मेन्स 2021चा पेपर 2 मधील इंडियन पॉलिटी या विषयावर आधारित 10 प्रश्नांचे सखोल विश्लेषण बघणार आहोत. फक्त प्रश्न उत्तर बघण्यापेक्षा त्याविषयी अधिकची माहिती किंवा जे विश्लेषण असेल ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, एस-टी-आय मेन्स 2021 मध्ये पॉलिटीचा पहिला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे. आता धर्मनिरपेक्षतेवरती हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे आपल्याला. बघा आता काय काय सांगितलेलं आहे. राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई असा अर्थ होतो का धर्मनिरपेक्षतेचा? नाही. राज्याला धर्म आहे. तुम्हाला माहित असेल भारत निधर्मी राज्य आहे, त्यामुळे हे देखील चूक. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. कोणत्याही धर्माच्या विरोधी आहे का राज्य? नाही. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. म्हणजेच राज्याचा कोणताही विशिष्ट असा धर्म नाही, हे बरोबर विधान आहे. तर बघा, फक्त ड जे आहे ते बरोबर आहे. इथं काय विचारलेलं आहे? बरोबर कोणतं? मग फक्त ड म्हणजे ऑप्शन नंबर 4 जो आहे तुमचा इथे करेक्ट येणार आहे. बघा आता, मूलभूत हक्क जे आहेत त्यामध्ये आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा हक्क जो आहे तो कलम 25 ते कलम 28 मध्ये दिलेले आहेत. आणि जी 42वी घटनादुरुस्ती आहे मित्रांनो 1976ची, तर त्यानुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द जो आहे तो आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर भारत जो आहे तो धार्मिक नाही, म्हणजे कुठल्याही स्पेसिफिक धर्माचा तो प्रचार करत नाही. त्यानंतर अधर्मी देखील नाही, अधर्मी नाही, आणि कुठलाही धर्मविरोधी नाही, धर्मविरोधी नाही. या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. इन केस स्टेटमेंट मध्ये विचारू शकतात तुम्हाला. बघा आता, धर्मनिरपेक्ष कलम मी तुम्हाला सांगितली, कलम 25 ते कलम 28 मध्ये या धर्मनिरपेक्ष संबंधी बाबी आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत. मग बघा, एक खटला होता. अधिकची माहिती आहे, नॉट नेसेसरी की तुम्ही रिमेंबर करावी, पण लक्षात ठेवा, बघून घ्या एकदा. एस-आर बोम्मई खटला 1994चा. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, सुप्रीम कोर्टने सांगितलं की धर्मनिरपेक्षता हे भारतीय घटनेचे वैशिष्ट्य आहे. भारतीय घटनेचे वैशिष्ट्य आहे. मग जेव्हा बघा कुठलीही गोष्ट भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य होते तेव्हा ती भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये येत असते. मग मूलभूत संरचना आपण बदलू शकतो का? नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही बाब जी आहे ती महत्वाची आहे. आणि बघा, ही जी धर्मनिरपेक्षता गोष्ट आहे, एक सर्व धर्म समानता आपल्या भारतामध्ये आहे, ही एक सकारात्मक संकल्पना आहे. असं बऱ्याच वेळा स्टेटमेंट विचारलेलं आहे की ही नकारात्मक संकल्पना आहे, पण लक्षात ठेवा की ही सकारात्मक संकल्पना आहे. जर नकारात्मक दिलं तर ते चूक असेल. जसं बघा, पाकिस्तान इस्लाम राष्ट्र आहे, तसं भारत कुठलंही असं स्पेसिफिक धर्माचं राष्ट्र आहे का? नाही. ओके. पुढचा प्रश्न बघा, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत डॅश डॅश राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते. स्वतःहून सल्ला देऊ शकते का सर्वोच्च न्यायालय? नाही. मूलभूत हक्कांच्या संदर्भात मुद्दा असेल तर? नाही. देशाची एकता आणि अखंडतेला बाधा येईल असा मुद्दा असेल तर राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते? नाही. जर राष्ट्रपतीने सल्ला मागितला तरच सर्वोच्च न्यायालय सल्ला देऊ शकते. मग असं कोणत्या कलमामध्ये म्हटले आहे? भारतीय राज्यघटनेच्या 143 मध्ये म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींनी जर सल्ला मागितला तर सर्वोच्च न्यायालय सल्ला देईल. ओके. मग आता हे सल्ले जे असतात ते दोन प्रकारचे असतात, मी इथेच सांगतो तुम्हाला. एक सार्वजनिक महत्वाच्या विषयावर कायदेविषयक प्रश्न, आणि दुसरं जे असतं बघा सल्ला मागण्याचं, तर ते घटनेच्या पूर्वी जे तह असतात, घटनेच्या पूर्वी तह, करार,
तर या संबंधी सल्ला मागू शकतात राष्ट्रपती, पण जेव्हा ते सल्ला मागतील तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाला ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्यांना सल्ला देऊ शकते, असं आर्टिकल 143 मध्ये म्हटलेलं आहे. अशी कुठलीही इतर तरतूद नाही. ऑप्शन नंबर 2 इथे करेक्ट असणार आहे. आणि बघा एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो सुप्रीम कोर्टचा सल्ला असतो तो राष्ट्रपतीवर कुठल्याही प्रकारे बंधनकारक नसतो, म्हणजे कंपल्सरी नाही की तुम्ही जर सल्ला दिला तर तो राष्ट्रपती स्वीकारेलच. सो कंपल्सरी नाही ती गोष्ट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मधील विशेष तरतुदी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? बघा आता कलम 371 विचारलेली आहे. जर 370 असती तर तुम्ही इथे डायरेक्टली जम्मू काश्मीर शोधलं असतं. बऱ्याच जण काय करतात बघा, 371ला बऱ्याचदा 370 विचारात घेतात परीक्षेमध्ये आणि आपल्याला 371चं 370 दिसतं, त्यामुळे आपण शोधत बसतो की जम्मू काश्मीर आहे का, पण वाचताना थोडं व्यवस्थित वाचायचं आहे. 371 दिलेलं आहे. मग 371 मध्ये काय आहे मित्रांनो, महाराष्ट्र व गुजरातसाठी राज्याशी संबंधित तरतुदी आहेत, म्हणून इथं ऑप्शन नंबर इथे जो ड आहे जे विधान ते बरोबर आहे, म्हणजे ड ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. पण इथं बघा कशी दिलेले पर्यायी उत्तर, फक्त ड, फक्त ब, फक्त अ आणि ब, फक्त क. म्हणजे इथं 4 नंबरला हा ऑप्शन आहे. बऱ्याच वेळा आपण अ, ब, क, ड हेच 4 ऑप्शन म्हणून ऑप्शन नंबर 4 देतो, पण जर आपण 4 दिला तर ते फक्त क धरल्या जाईल, म्हणून फक्त ड धरण्यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 1 द्यावा लागेल, तेव्हा ते बरोबर येईल. मग आता बघा हे 371 कलम काय आहे? 371 बघा, भारतीय राज्यघटनेचा जो भाग 21 आहे त्यामध्ये 369 ते 392 मध्ये ही जी विशेष म्हणजे अस्थायी संक्रमणीय विशेष तरतुदी अशा मथळ्याखाली ही काही आर्टिकल्स दिलेली आहेत. अस्थायी संक्रमणीय विशेष तरतुदी यामध्ये आहेत. मग विशेष तरतुदी म्हणजे काय? काही राज्यांसाठी विशेष तरतुदी आहेत. तर मग या कलमानुसार 371 नुसार महाराष्ट्रासाठी आणि गुजरातसाठी विशेष तरतुदी आहेत. गुजरातसाठी मग स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भासाठी तरतुदी आहेत, आणि गुजरातमध्ये जर बघितलं तर कच्छ आणि सौराष्ट्र यामध्ये येतात. आणि या 371 नुसार या राज्यांमध्ये स्वतंत्र विकास महामंडळ स्थापित केल्या जाते. स्वतंत्र विकास महामंडळ स्थापित केल्या जाते, लक्षात ठेवा. भाग 21 369 ते 392. आता हा प्रश्न थोडासा आउट ऑफ दी बॉक्स आहे. जनरली आयोग या प्रकारचे 2-3 प्रश्न परीक्षेमध्ये टाकतो जेणेकरून स्कोर मुलांचा आउट ऑफ यायला नको. पण जर तुमचा अभ्यास चांगला असेल सो यू कॅन क्लिअरली हँडल दिस क्वेश्चन. बघा कलम 371. आता महाराष्ट्र आणि गोवा म्हणजेच यापैकी गोव्यासाठीची तरतूद जी आहे मित्रांनो ती 371 जे मध्ये केलेली आहे. मणिपूरसाठी तरतूद जी आहे ती 371 सी मध्ये केलेली आहे, आणि कर्नाटकसाठी आय थिंक 371 गोवासाठी 371 आय आहे आणि कर्नाटकसाठी 371 जे आहे. अशा प्रकारे या तरतुदी आहेत. महाराष्ट्र व गुजरातसाठी 371 आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचा इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. डॅश डॅशचा इंडियन काउन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. बघा खूप इझी क्वेश्चन आहे हा. जर तुमचा फॅक्ट पार्ट असेल, नोन असेल तुम्हाला, तर तुम्ही इझिली आन्सर देऊ शकतात. ऑप्शन नंबर 2 इथे करेक्ट आन्सर आहे. 1861 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. मग हा जो 1861 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे तर या ऍक्ट नुसार कॅबिनेट पद्धतीचा पाया भारतामध्ये घातला गेला होता. हे लक्षात ठेवायचं, कॅबिनेट पद्धती, म्हणून तो इतिहासातील एक राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा टप्पा 1935 चा कायदा आहे, ज्यातून आपला राज्यघटनेचा जवळपास 80% किंवा 75% भाग कॉपी पेस्ट केलेला आहे असं आपण म्हणतो. पुढे बघा 25वा प्रश्न आहे तुमच्या समोर. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार डॅश डॅशना आहे. बऱ्याच जणांना वाटेल की राष्ट्रपतींना असेल, पण तसा अधिकार राष्ट्रपतींना नाही. तो अधिकार आहे संसदेला. म्हणजेच संसद जे आहे तेच फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवू शकते. मग राष्ट्रपती कोणाची वाढवू शकतात? तर जे हायकोर्ट असतात बघा, तर त्या हायकोर्ट मधील न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असते. मग बघा आता इथे इन डिटेल थोडंसं सांगतो तुम्हाला. बघा इथे सुप्रीम कोर्ट आणि इथे हायकोर्ट. तर अशा प्रकारचा क्वेश्चन आला आहे तर या प्रकारे देखील क्वेश्चन येऊ शकतात. सुप्रीम कोर्टची तरतूद 124 कलम मध्ये आहे.
आणि हायकोर्टची तरतूदची कलम जी आहे मित्रांनो ती 214 आहे. मग या 124 मध्ये काय सांगितलेलं आहे, काळजीपूर्वक ऐका, मी ते लिहत नाही. देशाला एक सर्वोच्च न्यायालय असेल. आणि इथं 214 मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असेल. ओके, प्रत्येक राज्याला. त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये बघा एक सरन्यायाधीश असतो आणि इतर न्यायाधीश असतात. आणि इथे एक मुख्य न्यायाधीश असतो हायकोर्टमध्ये, मुख्य न्यायाधीश, आणि इतर न्यायाधीश असतात. बघा जेव्हा 1950 ला सुप्रीम कोर्टची स्थापना झाली तेव्हा त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश होते. म्हणजे असे एकूण 8 मेंबर असलेली ही बॉडी होती. मग बघा एका कायद्यान्वये, जो कायदा आहे बघा सुप्रीम कोर्ट न्यायाधिकरण कायदा 1956 चा, तर या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टमधील जी न्यायाधीशांची संख्या आहे त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश अशा प्रकारे एकूण 34 जणांची ही बॉडी बनवलेली आहे. आणि इथं बघा हायकोर्टची जे सदस्य आहेत किंवा जे इतर न्यायाधीश आहेत त्यांची संख्या बदलवण्याचा अधिकार कुणाला आहे, राष्ट्रपतीला आहे. हे लक्षात ठेवायचं. हायकोर्ट बाबत राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्ट बाबत संसद यामध्ये चेंज आणू शकते. सो दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले. डॅश डॅश गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. आता श्वेतपत्रिका म्हणजे काय, इथे बघा व्हाईट पेपर अनाउन्समेंट आहे. व्हाईट पेपर अनाउन्समेंट. प्रश्न काय आहे तर घटनात्मक सुधारणाचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले. हा प्रश्नाचा एक फक्त भाग आहे. म्हणजे 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद भरवली गेली असं आपण म्हणू शकतो. मग कुठल्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. बघा आता गोलमेज परिषदा एकूण 3 होत्या, त्यामुळे 6वी गोलमेज परिषद इथे येणार नाही, 4थी देखील येणार नाही. 1933 मध्ये जर तुम्ही बघितलं तर दुसरी जर बघितली ती 1932 ची होती दुसरी गोलमेज परिषद. इथे आपलं उत्तर जे आहे मित्रांनो ते तिसरी असणार आहे. कारण याच्यावर बेसच जो होता म्हणजे या व्हाईट पेपर अनाउन्समेंट वरती बेस तुमचा 1935 चा ऍक्ट होता, ज्यामध्ये 75% संविधान जे आहे आताचं ते आपल्याला दिसतं. अशा प्रकारे या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. 1933 मध्येच ही तिसरी परिषद जी आहे ती झाली होती. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? अमेरिकेच्या राज्यघटनेतून काय घेतलेलं आहे असं आपल्याला विचारलं आहे. बघा तुम्ही म्हणाल हा क्वेश्चन खूप इझी आलेला आहे, इथे एवढा इझी क्वेश्चन्स येत नाही. पण बघा ही मेन्स आहे, यामध्ये काही क्वेश्चन्स इझी असतात. तुम्ही म्हणाल मला हा सोडवता येतो, पण त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिलिमचे क्वेश्चन तुम्हाला टॅकल करून मेन्सला बसावं लागतं, तेव्हाच तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघा आता अमेरिकेच्या राज्यघटनेकडून काय घेतलेलं आहे. पहिला मुद्दा, मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेली आहे? रशियाकडून घेतलेली आहे. मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतलेले आहेत, तेच आपलं उत्तर आहे. एकेरी नागरिकत्व बघा ब्रिटन किंवा कॅनडा. आता किंवा का तर काही परिस्थितीमध्ये ब्रिटन उत्तर दिलेलं आहे, काही मध्ये कॅनडा दिलेला आहे एकेरी नागरिकत्वाचा आयोगाद्वारा. सो मोस्ट प्रोबेबली ब्रिटन ऑप्शन असेल तर तोच करायचा, ठीक. जर नसेल तर कॅनडा इज ओके. त्यानंतर संसदीय सरकार जे आहे ते ब्रिटनकडून आपण घेतलेलं आहे, ब्रिटन. ओके, सो अशा प्रकारे हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थोडं याविषयी सांगतो तुम्हाला. मूलभूत हक्क राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये ही मूलभूत हक्क दिलेली आहेत. त्यांना भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हणतात, मॅग्ना कार्टा. आणि या मूलभूत हक्कांवरती USA म्हणजे अमेरिकेचा प्रभाव आहे, नेहरू रिपोर्टचा प्रभाव आहे, नेहरू रिपोर्ट. आणि एक मानवी हक्क वैश्विक जाहीरनामा होता, त्याचा प्रभाव आपल्याला या मूलभूत हक्कांवरती दिसतो. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 28 नंबरचा प्रश्न आहे तुमचा. योग्य जोड्या लावा. सिंपल आहे अगदी. आपल्याला मूलभूत हक्का संदर्भात जोड्या लावायच्या आहेत. तर समतेचा हक्क,
स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. कारखान्यामध्ये बालमजुरीस प्रतिबंध हा कोणता हक्क आहे? शोषणाविरुद्धचा हक्क आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार हा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे. जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हा जो आहे मित्रांनो, तो बघूया आपण आता, तो स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येतो. आणि समतेचा हक्क जे आहे ते सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये, सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नोकरीची समान संधी, अशा प्रकारे हे हक्क आहेत. बघा, कारखान्यामध्ये बालमजुरीस प्रतिबंध कलम 24 मध्ये सांगितलेला आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक आणि संस्था स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो कलम 30 मध्ये दिलेला आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कलम 21 मध्ये आहे. सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची संधी कलम 16 मध्ये आहे. बघा, थोडीशी माहिती अजून बघूया. 1950 मध्ये 7 प्रकारचे मूलभूत हक्क होते. 1978 मध्ये, जी की 44वी घटना दुरुस्ती होती 1978 ची, तर त्यानुसार हे मूलभूत हक्क 6 झाले. मग यातील कोणता हक्क वगळला गेला? तर संपत्तीचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी जो होता, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क राहिला नाही. तो भाग 12 नुसार एक कलम 300A जी आहे त्यानुसार तो एक लीगल राईट झालेला आहे. आणि म्हणूनच कलम 31 जी होती याविषयीची ती रद्द करण्यात आलेली आहे. ओके, अशा प्रकारे या क्वेश्चन विषयी एक्स्ट्रा माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? म्हणजे केंद्र आणि राज्य सूची म्हणू शकतात तुम्ही, जी अधिकार विभागणी करण्यात आलेली आहे, तर ते कोणत्या कायद्यामध्ये आहे? बघा, इझी आन्सर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935. मग आता या 1935च्या ऍक्टमध्ये जे होतं मित्रांनो, ते 3 सूची दिलेल्या होत्या. 3 सूची कोणकोणत्या इथे बघूया आपण. 1935चा कायदा 3 सूची होत्या. एक म्हणजे केंद्र, राज्य, समवर्ती. मग केंद्र व राज्य जशीच तशी आपल्या संविधानामध्ये अंमलात आलेली आहे या कायद्यातून, 1935च्या ऍक्ट मधून. आणि समवर्ती सूची जी आहे मित्रांनो, ती भारताने ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलिया. ओके, समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून भारताने घेतलेली आहे. केंद्रामध्ये एकूण किती विषय आहेत? 98 आहेत. राज्यामध्ये एकूण 59 आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय आहेत. हे लक्षात ठेवायचं. केंद्र व राज्य सूची संविधानात या ऍक्ट कडून घेतलेली आहे 1935च्या, आणि ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची जी आहे ती आपण स्वीकारलेली आहे. 7व्या अनुसूचीमध्ये हे विषय टाकलेले आहेत मित्रांनो. 7व्या अनुसूचीत लक्षात ठेवायचं, 7वी अनुसूची. आणि कलम 246 मध्ये तुम्हाला या संबंधी तरतुदी दिसतील. आता जे शेषाधिकार असतात बघा, या ऍक्ट नुसार शेषाधिकार म्हणजे समजा जे विषय केंद्रातही नाही, राज्यातही नाही आणि कोणत्याही सूचित नसलेले विषय कसे हाताळायचे, त्याचे शेषाधिकार कोणाला असावे या संबंधी तरतुदी या ऍक्ट मध्ये होत्या. तर यावेळेस गव्हर्नर जनरलकडे हे शेषाधिकार होते 1935च्या कायद्यानुसार. पण आपण जे स्वीकारलेलं आहे ते कॅनडाप्रमाणे स्वीकारलेलं आहे. कॅनडाप्रमाणे इन द सेन्स की आता शेषाधिकार केंद्राकडे आहेत, केंद्राकडे, टू द सेंटर. अशा प्रकारे या प्रश्नाविषयी एक्स्ट्रा माहिती आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, कारण या पेपरमध्ये 10 क्वेश्चन पॉलिटीचे आले होते. सो लास्ट क्वेश्चन आहे बघा, राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात. पहिलंच विधान चूक आहे बघा, कारण राज्यपाल करतात का? नाही. कोण करतं? राष्ट्रपती करतात. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री नियुक्ती करतात. हे बरोबर आहे 100%. राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. हे देखील बरोबर आहे. म्हणजे क आणि ड कन्फर्म बरोबर आहे आपल्याला. अ तर येणारच नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. फक्त क किंवा ब क ड इथे आपलं उत्तर असू शकतं. मग यावेळेस काय करायचं बघा, राज्यपाल विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात का? तर हो, करतात. त्यामुळे ऑप्शन ब क ड इथे आपलं बरोबर येणार आहे. म्हणजेच एक एलिमिनेशन मेथडचा वापर करून तुम्ही 50% पर्यंत या क्वेश्चनला टॅकल करू शकता. हे तर कन्फर्म माहित आहे तुम्हाला, राज्याच्या महाधिवक्त्याची आणि इतर मंत्र्यांची. विद्यापीठांच्या कुलगुरूंची देखील तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्हाला माहित असेल की राज्यपाल करतात. अशा प्रकारे मित्रांनो, पॉलिटीचे हे 10 क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहे.
आय होप तुम्हाला ही माहिती हेल्पफुल ठरत असेल. बघा, कुणी कुणी इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेला आहे हे मला बघायचं आहे. त्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही टाईप करायचं आहे आय विल सक्सेस. आय विल सक्सेस हे जो कोणी कमेंटमध्ये टाईप करेल तेव्हा मला कळेल की कुणी या व्हिडिओ इथपर्यंत बघितला आणि कोण कोण कॅन्डिडेट सिरियस आहेत या अभ्यासाला घेऊन किंवा या व्हिडिओजना घेऊन. सो आय विल सक्सेस टाईप करा जर इथपर्यंत आले असाल तर. मला कळू द्या की कोण कोण सिरियस आहेत. सो या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. पुढे तुम्हाला कुठल्या पेपरचा अनालिसिस हवा आहे पॉलिटी या विषयाचं स्पेसिफिकली ते मला सांगा. आपण लवकरच ते देखील टाकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.